मला आई वडील नाही आणि ते माझ्या कुठल्याही कार्यक्रमामध्ये नाही आहे ना, म्हणूनच मी लग्नाच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये, प्रत्येक व्हिडिओमध्ये सगळ्यांना रडतानाच दिसते. असं नाही आहे की मला लग्नाचा आनंद होत नाही आहे, पण दुःख याचं होतं की ते माझ्यासोबत नाही आहे. तर असंच झालं. चला तुम्हाला सांगते. हळदीच्या दिवशी माझी हळद होती, तर त्यावेळी हळद वगैरे नाचून घेतली. आमच्या इकडे अशी पद्धत असते की आधी हळद नाचवतात नवरदेवाची आणि नवरीची. तर माझ्या सगळ्या कलवऱ्यांनी येलो कलरचे ड्रेस किंवा साडी नेसलेल्या. आणि माझ्याकडे म्हणजे माझ्या सासरी अशी पद्धत आहे किंवा तिकडे हळदीला हिरवी साडी नेसावी लागते, येल्लो कलरची चालत नाही. तर म्हणून मी ग्रीन कलरची साडी नेसलेली. त्यानंतरनं वेळ होती ती म्हणजे माझ्या आईबाबांना मान देण्याची. तर मान देणं म्हणजे काय, तर त्यांना पोशाख किंवा आईला साडी आणि बाबांना पोशाख देऊन त्यांचा मान द्यायचा असतो. तर जे केळवणात मला सगळ्या साड्या आल्या होत्या ना, खरं तर केळवणात साड्या ह्या नवरीला येत नाहीत, तर त्या आईला येतात आणि वडिलांना पोशाख. पण ते नसल्यामुळे सगळ्यांनी त्या साड्या पोशाख मला दिल्या होत्या आणि तोच मान त्यांना द्यायचा होता. तर तो कार्यक्रम चालू व्हायच्या अगोदर म्हणजे हळदीला बसायच्या अगोदरच द्यायचा असतो. तर त्यामुळे मी त्यांच्याकडे तेच पूजून वगैरे त्यांना मान द्यायला गेली होती. पण मला ना प्रत्येक वेळी असं होतं की त्यांचे चेहरे बघितले ना की माझं अगदी डोळे आणि मन इतकं भरून येतं ना, म्हणजे मला रडायलाच येतं. कारण आता सगळ्यांना माहिती आहे, एखाद्या व्यक्तीला एक व्यक्ती नसली ना, आई किंवा बाबा, तरी खूप जास्त रडायला येतं. आणि मला तर दोघं पण नाही आहे. मला असं वाटतं माझ्या एवढ्या मोठ्या कार्यक्रमात ते दोघं नाही आहे, म्हणून मला दुःख होतं मनातून की एवढं सगळं उभं केलं आहे, पण हे सगळं सुख बघण्यासाठी तेच नाही आहे. तर हे सगळं दुःख मनात ठेवून परत हळदीला बसले. पण तरीसुद्धा डोळ्यामध्ये अश्रू होतेच. आणि माझ्या घरातले सगळे मला सांगून थकले होते की आता तुला रडायचं नाही आहे, म्हणून सगळं डोळ्यातच अश्रू ठेवलं होतं. कारण 8 दिवस अगोदरपासनं कंटिन्यू मी रडतच होते. आणि मला आता सांगितलं होतं रडायचं नाही आहे. माझं डोकं आणि डोळे एवढे दुखत होते ना आणि सुजले होते, म्हणून म्हटलं होतं आता नाही रडायचं. सगळे डोळ्यात अश्रू ठेवून मग बसले हळदीला. तर सगळ्यांनी येऊन हळद वगैरे लावली. आणि ही माझी आजी खूप गोड आजी आहे. खूप म्हातारी झाली आणि खरं सांगू माझ्या घरातली ना ती शेवटची व्यक्ती आहे. म्हणजे माझ्या पूर्ण आता जे माझ्या वडिलांचं खानदान आहे, खानदान नाही म्हणणार, माझं घर जे आहे ना, तर त्याच्यातली ती शेवटची व्यक्ती आहे. आता ही असं होऊ नये, पण आता ही आजी गेली ना की तिच्यानंतर आम्ही फक्त आमच्या घरातल्या तिघीच व्यक्ती राहू किंवा माझ्या आजोबांच्या घरातल्या आम्ही तिघीच व्यक्ती राहू. बाकी आमचे सगळेजण गेलेत माझ्या घरातले. जाऊ द्यात. आता खूप मोठी हिस्ट्री आहे. सगळे बोलतात हिस्ट्री सांग, पण नक्की मी सांगेन. मला आता होत नाही आहे सांगायला, पण नक्की मी सांगेल. तर असं माझ्या सगळ्या लोकांनी मला हळद लावून घेतली आणि माझ्या सगळे व्हिडिओज मी पोस्ट करणार आहे, नक्की बघा.